नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 9 सप्टेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे, सूर्याचं दक्षिणायन चालू आहे, शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी आहे, नक्षत्र विशाखा आहे, योग वैधृती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:57 ते 3:30 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:48 पर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:45 पासून ते 9:18 पर्यंत आणि यमगंड काळ सकाळी 10:51 पासून ते 12:24 पर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करेल. सकाळी 11:29 हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र बुधाबरोबर केंद्रयोग करणार आहे, हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे आणि नेपच्यून बरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:29 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. पंचमात असणाऱ्या बुधाबरोबर केंद्रयोग करणार आहे, द्वितीयात असणाऱ्या हर्षलबरोबर प्रतियोग करणार आहे आणि लाभातल्या नेपच्यून बरोबर त्रिकोण करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, शारीरिक दुखापती, कापणं, लागणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतात. त्या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील. आजचा जो दिवस आहे त्या दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची नवीन कामं आरंभ करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:29 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. लाभातल्या नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल. त्यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:29 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. दशमातल्या नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करणार आहे, व्ययातल्या हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे आणि तृतीयातल्या बुधाबरोबर केंद्रयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही वेगळे अनुभव येऊ शकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कार्यक्षेत्राच्या संदर्भात अजिबात घेऊ नका. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं, खास करून मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:29 हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातल्या बुधाबरोबर केंद्र करणार आहे, लाभातल्या हर्षलबरोबर प्रतियोग करणार आणि भाग्यातल्या नेपच्यून बरोबर त्रिकोणी करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड रिस्क घेऊन अजिबात करू नका. गर्भवती महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आज जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगले आध्यात्मिक अनुभव येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:29 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. तुमच्या राशीला बुधाबरोबर केंद्र करणार आहे. दशमातल्या हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे आणि अष्टमातल्या नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, जो आराम मिळणं कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:29 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल. भाग्यातल्या हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे. व्ययातल्या बुधाबरोबर केंद्र करणार आहे. सप्तमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमची धावपळ थोडीशी होईल. फिरणं वगैरे जास्त राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. परंतु ते कामं होताना कठीण होऊन बसेल. तुम्ही जे घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा कागदोपत्री व्यवहार यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:29 हा चंद्र द्वितीय स्थानात भ्रमण करेल. अष्टमातला हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे. षष्ठातल्या नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि लाभातल्या बुधाबरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या आर्थिक संदर्भातल्या व्यवहारात काळजी घेणं गरजेचं राहील. खर्च आणि गुंतवणूक या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:29 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. पंचमातल्या नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमातल्या हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे आणि दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हलमुळे याच्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्या संदर्भात काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मात्र वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:29 हा चंद्र तुमच्या व्यय स्थानात भ्रमण करेल. चतुर्थातला नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. षष्ठातला हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्हाला बऱ्याच प्रमाणात सतर्क राहणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे निर्णय कितीही छोटे किंवा मोठे असले तरी आजच्या दिवशी अजिबात करू नका. निर्णय घेऊ नका. आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. भेरभीर थोडी झाल्यासारखे वाटेल. थोडासा थकवा आल्यासारखं वाटेल. मात्र निर्णय घेण्याच्या भानगडीत पडू नका. कोणाला कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा कागदोपत्री व्यवहार, जामीन राहणं यापासून लांब राहणं गरजेचं राहील. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन थोडं आजच्या दिवशी जाणवू शकेल. काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:29 हा चंद्र लाभ स्थानात भ्रमण करेल. तृतीयातल्या नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करणार आहे. पंचमातल्या हर्षद बरोबर प्रतियोग करणार आहे आणि अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी काही चांगले अचानक लाभ मिळू शकतील. मात्र तुमचे जे मित्र परिवार असतील किंवा मोठी बहीण असेल त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. पैशाच्या संदर्भात, आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात, गुंतवणूक आणि खर्च यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:29 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातल्या नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातल्या हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे आणि सप्तमातल्या बुधाबरोबर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर थोडीशी ठिणगी वगैरे होऊ शकते. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतील की ज्या सकारात्मक असतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:29 हा चंद्र भाग्यस्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतला नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. तृतीयातल्या हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे आणि षष्ठातल्या बुधाबरोबर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या एकंदरीत मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. तुमचा कॉन्फिडन्स चांगला दिसून येईल. काही चांगले इंट्युशन्स तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील. जरूर त्यावर विचार करू शकता.
महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. अंमलबजावणी सुद्धा करू नका. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 9 सप्टेंबर 2024 करता संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.